नमस्कार. आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचं दिनांक 4 फेब्रुवारी 2024चे अतिशय महत्त्वाचे परिपत्रक अतितात्काळ प्रति जिल्हा अधिकारी सर्व विषय परिपत्रकाचा असा आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबतच्या सूचना या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या आहेत. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत मान्य श्री संदीप शिंदे निवृत्त समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या 8 फेब्रुवारी 2024 रोजीच्या बैठकीमध्ये सक्षम प्राधिकारी हे त्यांच्याकडे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना संकेतस्थळावर काढलेल्या नोंदीचे अभिलेख ज्या विभागाचे कार्यालयाचे असतील त्यांच्याकडून त्यांची प्रमाणित प्रत घेऊन देण्याची मागणी करीत असल्याची बाब आढळून आली आहे. सर्व जिल्हा अधिकारी यांना संदर्भाधित पत्रान्वये नोंदी आढळलेले अभिलेख स्कॅन करून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्रे देण्याची कार्यवाही तातडीने करावी. ज्यांच्या नोंदी आढळून आल्या आहेत त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करणे, जेणेकरून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता सदर नोंदी पुरावा म्हणून सादर करता येतील, अशा सविस्तर सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने कळविण्यात येते की सक्षम प्राधिकारी यांना त्यांच्याकडे प्राप्त अर्जातील नोंदीचा अभिलेख हा संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असेल. संकेतस्थळावर सदरची नोंद आहे किंवा कसे याची माहिती करून ती नोंद असलेल्या अभिलेखांच्या सत्यतेची पडताळणी करणे शक्य आहे. सबक सक्षम प्राधिकारी विभागीय अधिकारी महसूल यांनी त्यांच्या कार्यालयाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नोंदीच्या अभिलेखाची नव्याने प्रमाणित प्रत मागणी करणे उचित नाही. यास्तव सर्व जिल्हाधिकारी, सक्षम प्राधिकारी, उपविभागीय अधिकारी, महसूल यांनी ज्या नागरिकांच्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्या अभिलेख संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, केवळ अशा अभिलेखाबाबत जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करतेवेळी प्रमाणित प्रतीऐवजी नागरिकांनी सादर केलेल्या नोंदीच्या अभिलेखाची खातरजमा संबंधित यंत्रणेने संबंधित विभागाच्या संकेतस्थळाच्या आधारे करावी. जो अभिलेख संकेतस्थळावर अस्पष्ट आहे त्याची सुस्पष्ट वाचनीय प्रत अपलोड करावी. असे अन्य भाषा लिपीतील अभिलेख मराठी भाषेत देवनागरी लिपीत लिप्यांतर करून मूळ अभिलेखाखाली अपलोड करावा. अशा प्रकारचं हे मराठा जात प्रमाणपत्र बाबतचं परिपत्रक अतिशय महत्त्वाचं आहे. या परिपत्रकाची प्रिंट काढून घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा. धन्यवाद.